तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फिल्टर व्हिडिओ, ट्रिम व्हिडिओ, स्प्लाइट व्हिडिओ, व्हिडिओचं स्पीड कमी जास्त करणं, व्हिडिओ विभागणं, व्हिडिओचा सुरुवातीचा एंडिंगचा पार्ट ट्रिम करणं आणि त्यानंतर व्हिडिओच्या मधला पार्ट म्हणजे एखादा व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यातला एखादा पार्ट नको आहे, बॅड पार्ट काढायचा आहे। तर या गोष्टी आपल्याला कशा बघायच्या आहेत बघा। या ठिकाणी आता परत मी इथं कॅनवामध्ये येतोय। हा व्हिडिओ या ठिकाणी इथं मी काय केला, सिलेक्ट केल्यानंतर इथे एडिट नावाचा ऑप्शन आहे। एडिटमध्ये आल्यानंतर इथं वेगळे फिल्टर दिलेत, म्हणजे तुम्ही वेगळे फिल्टर इथं काय करू शकताय, अप्लाय करू शकताय। बघा, खूप सारे इथं फिल्टर द्यायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तुम्हाला जो फिल्टर आवडेल तो फिल्टर आपण इथं चांगल्या प्रकारे इथं देऊ शकतो मित्रांनो। ओके, आलं लक्षात। आता या ठिकाणी समजा मला कुठलाच फिल्टर द्यायचा नाही, तर तो फिल्टर तुम्ही काढू शकताय। समजा मी हा फिल्टर दिला किंवा हा फिल्टर दिला, तर त्याचं तुम्हाला किती प्रमाणात इफेक्ट ठेवायचा त्या फिल्टरचा तेही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही देऊ शकताय। परत नॉर्मली मी इथं खाली आल्यानंतर मी म्हटलं ना तुम्हाला की व्हिडिओचं स्पीड आपल्याला कमी जास्त करता येतं। सपोज करा हा व्हिडिओ आता मी सिलेक्ट केला, ओके, हा व्हिडिओ मी सिलेक्ट केला। हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर हा व्हिडिओ थोडासा मी प्ले करतोय बघा मित्रांनो। हा व्हिडिओ काय केला, प्ले केला। हा व्हिडिओ म्युझिकची फाईल या ठिकाणी नको आहे, काढायची आहे, सिलेक्ट केली आणि या ठिकाणी इथं म्युझिकची फाईल मी काढून टाकली। आता बघा या ठिकाणी इथं मी व्हिडिओ प्ले केला, तर व्हिडिओचं स्पीड या पद्धतीनं आहे। परत नंतर सपोज करा मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला, व्हिडिओ सिलेक्ट करून एडिटमध्ये आलो। एडिटमध्ये आल्यानंतर थोडंसं मित्रांनो मी या ठिकाणी इथं खाली आलो, इथूनही स्पीड ऑप्शन घेतोय, तो इथून एडिटमधून बघा काय केलं मी इथं एडिट केलं। एडिट केल्यानंतर काय केलं, ज्या व्हिडिओचं स्पीड कमी जास्त करायचा तो व्हिडिओ काय केला, पहिला सिलेक्ट केला। मग तो हा व्हिडिओ असेल किंवा हा व्हिडिओ असेल, पहिला सिलेक्ट केला। हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर परत इथं एडिटमध्ये आलो। एडिटमध्ये आल्यानंतर फिल्टर इफेक्ट तर आपण बघितलेच, या ठिकाणी इथं व्हिडिओचं स्पीड आहे किंवा तोच ऑप्शन आता कुठं आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी इथं जरी आला तर इथंही व्हिडिओचं स्पीड आहे, तुम्ही कुठूनही घ्या। सपोज करा आपण ते व्हिडिओचं स्पीड वाढवलं, म्हणजे हे तर मी वाढवलं तर काय होतं बघूया आपण, म्हणजे कशा पद्धतीने मला वाटतं व्हिडिओचं स्पीड वाढलं ते। ओके, बघ एकदम व्हिडिओ स्पीडमध्ये झाला। त्या व्हिडिओचं परत स्पीड कमी करायचं आहे, व्हिडिओ सिलेक्ट केला, सिलेक्ट केल्यानंतर इथं आलो। ओके, सॉरी मित्रांनो, बघा व्हिडिओ काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथं व्हिडिओ स्पीड इथून तरी द्या किंवा एडिटमध्ये जाऊन द्या। ओके, इथं आलो, मग परत व्हिडिओचं स्पीड कमी करायचं आहे। बघा आता व्हिडिओचं स्पीड कमी होताना, ओके, बघूया आपण प्ले करून। खूप आणि खूप स्लो पद्धतीनं व्हिडिओ प्ले होताना दिसतोय आपल्याला, खूप आणि खूप स्लो पद्धतीनं। ओके, त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ कटिंग आपल्याला शिकायचा आहे। तो व्हिडिओ सिलेक्ट करा, सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीपासूनचा तुम्हाला ट्रिम करायचा आहे इथंपर्यंतचा समजा, तर तेवढाच तुम्हाला पाहिजे तेवढा ट्रिम करू शकताय। एंडिंगचा तुम्हाला किती ट्रिम करायचा आहे, तर तेवढाच व्हिडिओ काय करू शकताय मित्रांनो, एंडिंगचा तेवढाच कट करू शकताय। म्हणजे सुरुवातीचा आणि एंडिंगचं कट करायचं असेल तर काही अवघड नाही, तेवढाच व्हिडिओ काय करायचा, सिलेक्ट। पण समजा मित्रांनो मला व्हिडिओचा हा एवढाच पार्ट मधला काढायचा, हा बघा मी काय म्हणतो, हा एवढाच पार्ट हो का, आता इथून बघा इथून एवढा पार्ट आपल्याला काढायचा, तर कसा काढायचा, तर ही जी उभी लाईन दिसते ना, मी काय म्हटलं बघा, एवढाच पार्ट मधला काढून टाकायचा, हा खराब पार्ट आहे असं सपोज करा। तर मग काय करायचं आहे, त्याच्या सुरुवातीला पहिला ही लाईन इथं आणायची, बघा आणली, आणल्यानंतर उभी लाईन इथं ठेवायची, ठेवल्यानंतर इथं स्प्लाइट नावाचा ऑप्शन आहे, स्प्लाइटला क्लिक करा। त्यानंतर परत इथं येतोय, आलो इथं, इथं आल्यानंतर परत इथं क्लिक केलं, बघा आलो इथं क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं आहे, तिथं आल्यानंतर परत इथं स्प्लाइट आहे। ओके, आता हा मधला पार्ट नको आहे आपल्याला, तर तो काय केला मी, डिलीट केला। अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओचा फिल्टर चेंज करणं, व्हिडिओचं स्पीड कमी जास्त करणं, व्हिडिओच्या सुरुवातीचा पार्ट काढणं, व्हिडिओच्या एंडिंगचा पार्ट काढणं, व्हिडिओच्या मधला नको असलेला पार्ट काढणं आपण चांगल्या प्रकारे इथं बघितलेलं आहे। सपोज करा ह्या व्हिडिओ मधला हा एवढा पार्ट मला मधला काढायचा आहे, एवढाच कुठून इथून एवढा पार्ट मला काढायचा, तर इथं या ठिकाणी मी इथं उभी लाईन ठेवली, या ठिकाणी इथं परत मी स्प्लाइट म्हटलं। त्यानंतर मित्रांनो मी थोडंसं इथं पुढं आलो, बघा उभी लाईन आली। परत आता त्यानंतर मी इथं काय केलं, क्लिक केलं, या ठिकाणी इथं स्प्लाइट केलं आणि या दोन व्हिडिओच्या मधला मला हा पार्ट नको आहे तर काढून टाकला। अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओचं स्पीड कमी जास्त करणं, व्हिडिओ स्प्लाइट करणं किंवा व्हिडिओचा फिल्टर चेंज करणं
या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. ओके. आता त्यानंतर मित्रांनो, एखादा तुम्ही शूट केलेला व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड करता बघा, ज्या वेळेला आपण शूट केलेला व्हिडिओ एखादा सिलेक्ट करून आपण ओपन करून अपलोड करतो आणि ते व्हिडिओ आपल्याला इथं अपलोड सेक्शन मध्ये इथे येतात. इथं आल्यानंतर तो व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही इथं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणे ऍड करतो आणि त्या व्हिडिओमध्ये नॉईस आलेला असतो, तो नको आहे, तर ते सिलेक्ट करून आपण इथं क्लिक करून तो व्हिडिओ इथं आला या ठिकाणी तुम्ही तो म्यूट करू शकता. समजा त्या व्हिडिओमध्ये काहीतरी नॉईस आहे, तो काढायचा आहे, तर तो या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्या व्हिडिओचा नॉईस आपण बंद करू शकतोय. म्हणजे नको असलेला नॉईस आपण त्या व्हिडिओचा काय करू शकतोय, काढून टाकू शकतोय. अशा प्रकारे आपण वेगवेगळे ऑप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला पुढची गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे व्हिडिओमध्ये एखादा कंटेंट, एखादा टेक्स्ट कसा ऍड करायचा. ओके. तर ते आपल्याला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि त्याला ॲनिमेशन इफेक्ट कसा द्यायचा ते शिकायचं आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये टेक्स्ट कसा ऍड करायचा, तुमचा लोगो कसा ऍड करायचा, ओके, ॲड्रेस, मोबाईल नंबर कसा ऍड करायचा, त्याला ॲनिमेशन इफेक्ट कसं द्यायचं हे आपल्याला शिकायचं आहे. तुर्तास आवाज आपण इथल्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय.